नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सुनीता की रसोई। आज आपण बनवणार आईस्क्रीम। आता उन्हाळा लागलाच आहे, आता खूप गरमायला लागले, मुलांची ख्वाहिश असते आम्हाला पाहिजे आईस्क्रीम। आता बाहेरची आईस्क्रीम जी असते ती तर महाग झाली आहे आणि कुल्फी म्हणा तर ती 15 रुपयाला झाली आहे, नगरला तर 15 रुपयाला झाली आहे, खूप महाग झाली आहे। तर आपण ते हे करू शकत नाही, म्हणून आपण आता करणार आहोत आईस्क्रीम। तर लेट्स स्टार्ट। तर इथे मी गरम केलेलं दूध घेतलं आहे, इथे घेतले आपण कस्टर्ड पावडर आणि इथे साखर। कस्टर्ड पावडर ही खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा पण आपण हे बनवू। हे बघा कस्टर्ड पावडर अशी भेटती, तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरा। इथे मी व्हॅनिला फ्लेवरची वापरली आहे, ही 30 ते 50 रुपयाला आरामात भेटते। आता हे जे दूध आहे आपण ह्यातलं फक्त एक करची एक घेऊया वाटीत आणि त्याचे मी तुम्हाला घालायची तर घालून घेऊया। तो आपल्याला पूर्ण 2 चमचे मोजून कस्टर्ड पावडर घालायची आहे। आहे का एवढी प्लस अजून आपल्याला तेवढी घालायची आहे, थोडीशी आपण वरती घालूया। आता कस्टर्ड पावडर घातली आहे, आता ही चांगली आपण मिक्स करून घेऊया। तोपर्यंत इकडे आपल्या साईडला दूधही गरम होत आहे, दूधही गरम करायला आपण ठेवलं आहे। आता दूध आपलं गरम झाला आहे आणि इथे आपलं हे पण झालं आहे। तर दुधात आपण साखर घालून अजून त्याला एक उकळी येऊ देऊया। मी तुम्हाला खूप मोठे व्हिडिओ नाही बनवत, छोटेच व्हिडिओ बनवते, तर तुम्हाला लगेच दुधात साखर घातली आहे। आपण स्पॅच्युलाच्या मदतीने छानसं हे आपण चांगलं जी दुधात साखर आहे ना ती चांगली मेल्ट करून घेऊया। आणि ही सर्व प्रोसेस तुम्हाला एक रात्र अगोदरच करायची, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली जी खायला होईल आपल्याला आईस्क्रीम। कारण की कस्टर्डची जेव्हा आईस्क्रीम बनवतो त्याला पूर्ण एक रात्र आणि एक दिवस लागतोच। तर आता हे चांगलं बॉईल होऊ द्या, साखर मेल्ट होऊ द्या, मी तुम्हाला लगेच दाखवते। आपल्या दुधात साखर जी आहे चांगली वितळली आहे। आता ह्यात आपण घालूया कस्टर्ड पावडरचे जे आपण दूध बनवलेलं ते घालून घेऊया आणि हे गॅसवर ठेवून आपल्याला छानसं घट्ट होऊस तर आपल्याला हे बनवून घ्यायचे, ते मी तुम्हाला लगेच बनवून दाखवते। आता इथे आपण हे छानसं हे केलं आहे, हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे घट्ट होऊस तर आपल्याला मिक्स करायचं आहे, तर मिक्स करून घेऊया। चांगलं घट्ट होणार आहे, हे बघा आत्ताच घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे ह्याला। आता हे छानसं जास्त घट्ट होऊ द्यायचं आहे, तरच आपली छान बनणार आहे। तर मी तुम्हाला डायरेक्ट आपलं कस्टर्ड जे झालं आहे हे बघा, ह्याला अशी बबल्स यायला लागले ना, मी समजायचं की आपलं कस्टर्डचं हे झालेलं आहे। आता मी तुम्हाला ह्याची नेक्स्ट स्टेप दाखवते। आता ह्याची नेक्स्ट स्टेप खूप इझी आहे, म्हणजे फक्त ह्याला आपल्याला गॅस बंद करून गार व्हायला ठेवायचं आहे आणि मी तुम्हाला डायरेक्ट गार झाल्यावर चांगले घट्ट झाले मी बीटरच्या साहाय्याने फेटून घेणार आहे। तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरने फेटलं तरी चालतं, मी तुम्हाला डायरेक्ट बीट करूनच दाखवते। गाईज इथे तुम्ही बघू शकता बीट केल्यावर असं झालं आहे, थोडंसं फुलतं। आता हे आपण पूर्ण ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, फ्रीजरमध्येच ठेवायचे असते जेणेकरून छान बनतं। तर मी तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट डेज दाखवते। गाईज इथे आपली आईस्क्रीम रेडी आहे, बघा किती सुंदर दिसते, एकदम क्रीमी झाली, मार्केट टाईपच आईस्क्रीम झाले। मी त्याला 2दा बीट केला आहे, तुम्ही पण 2दा बीट करा। पूर्ण ह्याला एक दिवस एक रात्र पूर्ण लागतेच। आपली आईस्क्रीम बनली आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट सर्व करून पण दाखवते आणि टेस्ट करून पण दाखवते। इथे आपली आईस्क्रीम झाली आहे बघा, खूप क्रीमी आहे, मी तुम्हाला ईट करून पण दाखवते। हे का पडली थोडी साईडला घेते। खूप डिलिशियस झाली, पूर्ण मार्केट टाईप, नक्की बनवा आणि नक्की खा, खूप भारी झाले। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।